राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के नवनियुक्त नागपुर ग्रामीण जिलाध्यक्ष सलील देशमुख ने शनिवार को आधिकारिक रूप से अपना पदभार ग्रहण किया है। पदभार संभालने से पहले उन्होंने पार्टी कार्यालय में मीडिया से भी बातचीत की। मी आपल्याला सांगतो, मी कैलासवासी प्रश्न अजित पवार साहेबांना मला सांगतात म्हणजे खरी गोष्ट आहे। कालावधीमध्ये त्या ठिकाणी ते आपल्यामध्ये राहू शकणार आणि राहिल्याच्या नंतर पुढे जसं जसं परिस्थिती येईल त्या परिस्थितीत आपल्याला तोंड द्यावं लागलं आणि त्या त्यांचा एक पक्ष त्या ठिकाणी आहे आणि आपला पक्ष त्या ठिकाणी आहे। तर तुम्ही कायम ओबीसीचा जो विषय आहे तुम्ही त्या ठिकाणी मार्गी लावा। आज जो तुम्ही खानाटिके टाकला इतर म्हणून, इतर म्हणजे SC ST तुम्ही टाकल्या ठिकाणी, इतर म्हणजे तुम्ही ओबीसीमध्ये टाकला। ओबीसीचा एम्पिरिकल डाटा असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि जोपर्यंत तुम्हाला येत नाही, आताचे नगर परिषदमध्ये इलेक्शन झाले, आताचे महानगरपालिकेमध्ये इलेक्शन झाले, या सगळ्यांचे जे ओबीसीहून उमेदवार उभे राहिले हे ओबीसीचे उमेदवार बाद होणार आहे। जे ओबीसीचे उमेदवार बाद झाले तर पुन्हा तिकडे पोटनिवडणूक होणार आहे। ती कुठली पद्धत लावली? एक जसं तुम्ही ते मार्ग क्लिअर करा, निश्चित रूपाने इलेक्शन घ्या। कारण की आपल्याला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये सगळीकडच्या लोकांना आज भारतीय जनता पार्टीचा जे अस्तित्व, भारतीय जनता पक्षाचे वास्तविक आहे त्यांना माहिती